आता डोमेस्टिक पॉलिटिक्स मधून म्हणजे तिथल्या स्थानिक राजकारणातून ट्रम्प यांनी हे जरी विधान केलं असलं तरी जागतिक पातळीवर ट्रम्प यांच्या अडचणी आणखीन वेगळ्या आहेत। पश्चिम आशियातल्या युद्धाचा विचार करता ट्रम्प यांच्या पुढे स्थानिक पातळीवर डोमेस्टिक लेवलवर आणखी एक आव्हान उभं आहे। त्याच्या संदर्भातली बातमी बघूया। अमेरिकन संविधानानुसार डोनाल्ड ट्रम्प यांना इराण युद्ध सुरू ठेवण्यासाठी 1 मेच्या अगोदर अमेरिकेच्या संसदेची मंजुरी घेणं आवश्यक आहे। स्वतःच्याच पक्षातील खासदारांच्या विरोधामुळे ट्रम्प संसदेला सामोरं जाणं टाळतायत। अमेरिकेच्या संविधानाचा कॉन्स्टिट्यूशनचा विचार केला तर राष्ट्राध्यक्षांनी छेडलेल्या कोणत्याही युद्धाला 60 दिवसांच्या आत संसदेची मंजुरी मिळवणं आवश्यक असतं। 28 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ले सुरू केले आणि 2 मार्चला त्यांनी संसदेला याबाबत सूचित केलं। आता 1 मे रोजी ही अंतिम मुदत संपतीये, त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी ही राजकीय अग्निपरीक्षा मानली जाते। 100 सदस्यांची सिनेट असते अमेरिकेची, त्यामध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीकडे 53 खासदार आहेत, पण कमला हॅरिस यांच्या डेमोक्रेटिक पार्टीकडे 47 खासदार आहेत। रिपब्लिकन पक्षाचे जवळपास 10 खासदार हे इराण युद्धाच्या विरोधात आहेत आणि त्यांनी आपली नाराजी अगदी उघडपणे बोलून दाखवली आहे। दुसरीकडे डेमोक्रेटिक खासदार या युद्धाच्या विरोधात एकवटलेले आहेत, त्यामुळे ट्रम्प यांना संसदेमध्ये मंजुरी मिळवणं हे सोपं नाहीये। स्थानिक पातळीवरची ट्रम्प यांची ही अग्निपरीक्षा नेमकी कशी असेल आणि त्यातनं तरुण जाणं हे ट्रम्प यांच्यासाठी खरंच सोपं असेल का? आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी याबाबतचं काय विश्लेषण केले बघूया। अमेरिकन प्रशासनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अमेरिकेच्या राजकारणामध्ये राजकीय मतभेद हे या इराण युद्धाच्या अनुषंगानं सरळ सरळ समोर येत आहेत। हे सगळं पाहता डोनाल्ड ट्रम्प यांना काँग्रेशनल अप्रूव्हल म्हणजेच खरोखर या युद्धासाठी 1 मेला संमती मिळणं हे आज घडीला अवघड वाटतंय। डेमोक्रेटिक पार्टीचा सरळ सरळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इराण संबंधित युद्धाला विरोध आहेच, म्हणून ते काँग्रेसमध्ये याचा विरोध करतीलच, पण याच्या सोबतीला डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पॉलिटिकल पार्टीचे म्हणजेच रिपब्लिकन पार्टीचे खूप सारे खासदार हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण विरुद्धच्या युद्धाशी सहमत नाहीयेत। मध्यावधी निवडणुकांना जर सामोरं त्या ठिकाणी जायचं असेल तर एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणच्या युद्धाचा सपशेल फसलेला डाव हा त्यांच्या अंगलट येऊ शकतो, अशा प्रकारचं रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांचं म्हणणं आहे। आणि तेच लक्षात घेता त्याचबरोबर आज घडीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये डिसअप्रूव्हल रेटिंग ही 64% पोहोचलेली आहे। ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पार्टीचेच काही खासदार हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही। या सगळ्या अनुषंगानं डोनाल्ड ट्रम्प या काँग्रेशनल अप्रूव्हलला जितकं लांबवता येईल ते लांबवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 1 मेच्या पलीकडे त्यांना हे लांबवता येणार नाही। आणि काँग्रेसनं जरी अशा प्रकारचा प्रस्ताव हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये पास केला तरी सुद्धा पुढचे 30 दिवस हे सगळं युद्ध गुंडाळण्यासाठी आणखीन ऍडिशनली डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी घेऊ शकतात। एवढंच नाही तर वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी या वॉर रिझोल्युशनशी 1973च्या कायद्याशी संबंधितच एक प्रकारे अशी भूमिका घेतलेली आहे की हा कायदाच असंवैधानिक आहे आणि म्हणून याच्या विरोधात जाण्याची सुद्धा भूमिका डोनाल्ड ट्रम्प हे भविष्यामध्ये घेऊ शकतात। आणि तसं जर झालं तर एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस निर्माण होईल आणि अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टमध्ये हा सगळा मामला त्या ठिकाणी जाईल। एकूणच सगळी परिस्थिती पाहता आज घडीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सगळं वातावरण आहे आणि म्हणून 1 मे पर्यंत किंवा 1 मेला काँग्रेशनल अप्रूव्हल डोनाल्ड ट्रम्प यांच्या या युद्धासाठी मिळेल का याविषयी साशंकता आहे। पण असं झालंच तर डोनाल्ड ट्रम्प असा सुद्धा स्टान्स घेऊ शकतात की अमेरिकेच्या डिफेन्सिव्ह ऑपरेशनसाठी म्हणजेच अमेरिकेच्या रक्षणासाठी हे आम्ही मिलिटरी ऑपरेशन केलेलं आहे आणि हे एक प्रकारचं युद्ध नाही, अशा प्रकारचा टेक्निकल बचाव घेऊन हे युद्ध आणखीन लांबवण्याचा प्रयत्न सुद्धा डोनाल्ड ट्रम्प कडून आज घडीला होऊ शकतो। अशाच प्रकारची चिन्ह आपल्याला दिसत आहेत।